पण मोदीजी आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे. त्याचं स्वतःचं घर दार कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो. पण स्वतःचा काही पत्ता नाही, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. पण 2014ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे. 19ला माहिती नव्हतं. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मग तुमचं जे भांडं आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं, शिवसेनेची म्हणे घटनाच नाही, शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही, हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही, ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कागदपत्र आहेत, ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली. तुम्ही पाहिलीत ना, बघितलीत. मग काय तुमचा निकाल, काय निर्णय, कोणाची आहे शिवसेना?